बरेच तरुण आता नोकरीचा मार्ग सोडून शेती या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत। शेती या व्यवसायासोबत जोड व्यवसाय करून चांगलं उत्पन्न शेतकरी मित्र आणि शेतकरी पुत्र आता काढताना दिसत आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवी पाटील आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता शेतीसोबत शेळीपालन हा व्यवसाय करून महिन्याकाठी चांगलं उत्पन्न काढता येते। तर बरेच तरुण मंडळी शेती हा व्यवसाय तर जोपासतात, परंतु जोड व्यवसाय कोणता करायचा याची त्यांना कदाचित कल्पना नसते। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालन हा व्यवसाय कसा करायचा, शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल आणि हा खर्च त्या ठिकाणी लावल्यानंतर आपल्याला या शेळ्यापासून उत्पन्न किती मिळेल, त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेळीपालन या व्यवसायाला अनुदान मिळते का, या योजनेसाठी अनुदान जर मिळत असेल तर अर्ज कुठं करायचा, अनुदान किती मिळणार आहे, मित्रांनो A to Z माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही जोड व्यवसाय सुरू केलेला आहे का, नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। अशाच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी फ्री मध्ये भेटत राहतील। मग आता शेळीपालन हा व्यवसाय कसा करायचा, शेळीपालन व्यवसायासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुदान किती मिळतं या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही जी मार्गदर्शन पुस्तिका आहे ही पूर्ण अभ्यास करूनच तयार केलेली आहे। या ठिकाणी फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ या ठिकाणी शेड आहे दोन प्रकारे आणि उत्तम उच्च जातीच्या प्रजातीच्या या ठिकाणी बकऱ्यांचा फोटो तुम्हाला दिसत असेल। मग आता शेळीपालन तर आपल्याला करायचा, आता याची सुरुवात कशी करायची, तर मित्रांनो एकदम छोट्या व्यवसायापासून तुम्ही चांगला मोठा व्यवसाय सुद्धा करू शकता। तर तुम्ही सुरुवातीला 10 बकऱ्या आणि 1 बकरा घेऊन चांगली सुरुवात करू शकता। आता यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे यांना राहण्यासाठी जागा किती लागेल, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 1000 ते 1500 स्क्वेअर फुटामध्ये तुमच्या 10 बकऱ्या आणि 1 बकरा एकदम व्यवस्थित आणि चांगल्या जागेमध्ये राहू शकतो। तर आता यांच्यासाठी शेड कसा असायला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे। तर मित्रांनो, शेड तुम्ही पाहू शकता की उंच जागेवर असणं गरजेचं आहे, त्यांना खेळती हवा असणं गरजेचं आहे आणि पावसापासून संरक्षण सुद्धा मिळणं तितकंच गरजेचं। तर आता शेड तुम्हाला बनवायचा आहे तर जमिनीपासून कमीत कमी 2 ते 3 फूट उंच तुम्ही घेऊ शकता। आता शेड तुम्हाला बनवायचा आहे म्हणजे 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागेचा तुम्हाला शेड बनवायचा आहे। तर या शेडसाठी तुम्हाला खर्च किती येऊ शकतो, तर ते तुम्ही पाहू शकता 50,000 ते 1.5 लाखापर्यंत तुम्हाला एकदम चांगलं उच्च प्रतीचं शेड तुम्ही बनवू शकता। आता महत्वाचा मुद्दा असा की शेळीपालन आपल्याला सुरू करायचं आहे तर कोणत्या जातीच्या शेळ्या निवडायच्या, तर मित्रांनो फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 3 प्रकारच्या जातीच्या शेळ्या आहे, एकदम उच्च आणि चांगल्या प्रजातीच्या ह्या शेळ्या आहे। तर या ठिकाणी 4 प्रकारच्या शेळ्या तुम्हाला 4 नावं या ठिकाणी मी सांगतो। तर उच्च प्रजातीची म्हणजे उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्रात शेळीला चांगली मागणी आहे, त्यानंतर सिरोही जाती शेळी, त्यानंतर बिटल आणि जमुनापुरी या 4 शेळ्या जर तुम्ही घेतल्या तर उत्तम प्रतीचं शेळीपालन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, सुरुवातीला स्थानिक आणि मजबूत जाती तुम्हाला निवडायच्या आहे। जेवढ्या चांगल्या जातीच्या शेळ्या तुम्ही निवडसाल तेवढ्या त्या ठिकाणी रोगराई कमी येईल आणि चांगलं उत्पन्न तुम्हाला शेळीपासून मिळू शकतं। आणि मित्रांनो, आता खाद्य व्यवस्थापन तुम्ही पाहू शकता, शेळी पालन आपल्याला करायचं आहे तर त्यांना चांगलं खाद्य तितकंच महत्वाचं आहे। जेवढं चांगलं खाद्य तुम्ही देसाल तेवढं उत्पन्न तुम्हाला त्या शेळीपासून मिळू शकतं। तर रोजच्या खाद्यामध्ये हिरवा चारा आणि वाळलेला चारा हा कमीत कमी 2 ते 3 किलो चारा एका बकरीसाठी लागू शकतो आणि स्वच्छ पाणी। मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी टँक लावू शकता किंवा हौद सुद्धा बनवू शकता, परंतु हौद तुम्ही बनवल्यानंतर 3 दिवसात तुम्ही हौद हा धुणं तितकाच महत्वाचा म्हणजे स्वच्छ पाणी असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, लसीकरण। आता शेळीपालन तर सुरू केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस सुद्धा या शेळ्यावर येऊ शकतं। तर त्यात मुख्यत्वे 3 प्रकारचे व्हायरस शेळ्यावर येऊ शकतं, ते म्हणजे PPR, ET आणि FMD। तर ह्या जे 3 व्हायरस आहे हे 3 व्हायरससाठी तुमच्याकडे वॅक्सिनेशन असणं गरजेचं आहे आणि 3 ते 4 महिन्यांनी तुम्ही वॅक्सिनेशन करणं तितकंच महत्वाचं आहे। आता तुम्हाला याची अद्याप माहिती तुमच्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून जे व्हायरस आहे या संदर्भात तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळू शकते। आता एकूण खर्च, आता खर्च तुम्हाला शेळीपालन करायचं आहे तर शेळीपालन करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो ते सुद्धा आपण पाहूया। तर मित्रांनो, 10 शेळ्या जर तुम्ही घेतल्या तर एका शेळीची किंमत 10,000 ते 15,000 ते 20,000 रुपये असू शकते। तर अंदाजी किंमत जर धरली तर 40,000 ते 80,000 रुपये खर्च तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो। आणि एक बोकड जर घेतला तर कमीत कमी 8,000 आणि जास्तीत जास्त 15,000 रुपये खर्च तुम्हाला बोकडासाठी येऊ शकतो। आता शेड, आता शेडची माहिती आपण वरती पाहिलेलीच आहे। तर 50,000 ते 1.5 लाख रुपये खर्च तुम्हाला शेडसाठी येऊ शकतो आणि खाद्य कमीत कमी 3 महिने पुरेल असं खाद्य तुम्हाला 20,000 रुपये या 10 शेळ्यासाठी खर्च येऊ शकतो। आणि औषधाचा खर्च जर विचार केला
तर 5,000 रुपयापर्यंत खर्च तुम्हाला येऊन जाईल. मित्रांनो, टोटल खर्चाचा जर विचार केला तर 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये तुम्हाला खर्च या ठिकाणी शेळी पालनासाठी येऊ शकतो. आता 7वा मुद्दा असा की कमाई किती होऊ शकते, तर एक बकरी वर्षाला किमान 2 पिल्ले त्या ठिकाणी देते आणि 10 बकऱ्यांची पिल्ले जर धरले तर 15 ते 20 पिल्ले एक वर्षाकडे आपण त्या ठिकाणी धरले आणि एका पिल्ल्याची किंमत विक्रीची जर 3,000 ते 8,000 जर धरली तर 60,000 ते 1.5 लाख रुपये वार्षिक इन्कम या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते. आणि आता कर्ज आणि अनुदान. मित्रांनो, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि कर्ज जर घ्यायचा असेल तर कर्ज सुद्धा तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सबसिडी स्वरूपात आता सुरू केलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कर्ज आणि अनुदान. तुम्ही मित्रांनो काही महत्वाचे जे कंपन्या असेल किंवा शासनाची योजना असेल त्या योजनेमार्फत तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेऊन तुमचं शेळीपालन सुरू करू शकता. तर मित्रांनो, यासाठी सबसिडी सुद्धा शासनाने दिलेली आहे. 25% ते 50% पर्यंत सबसिडी असू शकते. आता अर्ज तुम्हाला करायचा कुठे आहे याची माहिती आपण समोर पाहणारच आहेत. तर तुम्ही पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी माहिती घेऊ शकता, त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आता यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. तर यशस्वी होण्याच्या या टिप्स आहे. तर तुम्ही एकदम छोटी सुरुवात करू शकता, चांगली जात निवडू शकता आणि स्वच्छता ठेवून तुम्ही मार्केट कुठं असेल किंवा तुमची शेळी पालनासाठी मार्केट कुठं मिळेल याची माहिती सुद्धा ठेवू शकता. आता तुम्हाला काही महत्वाचे जे चुका आहेत, चुका सुद्धा तुम्ही टाळायच्या आहे. जसं की जास्त बकऱ्या एकदम घेणे, म्हणजे एखादा व्हायरस जर आला तर त्या ठिकाणी तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर चुकीचं खाद्य आणि वॅक्सिनेशन टाळणे. त्यानंतर मार्केट प्लॅन नसणं, म्हणजे तुम्हाला शेळी जर विकायची असेल तर मार्केटचं प्लॅन सुद्धा असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, एक फायनल सल्ला म्हणून तुम्हाला सांगतो की बकरी पालन हा एक लो रिस्क आहे आणि स्टडी इन्कम बिझनेस आहे. 6 ते 12 महिन्यात रिझल्ट दिसणारा हा बिझनेस आहे आणि हा बिझनेस कोणीही करू शकतो. आता बकरी पालन योजना. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, यासाठी तुम्हाला अनुदान किती मिळणार हे आपण पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं. तर आता ती माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही अर्ज 2 प्रकारे करू शकता, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन. जर तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर महाडीबीटी फार्मर या पोर्टल जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग तुम्हाला निवडायचा आहे आणि शेळी मेंढी पालन हा अर्ज तुम्ही निवडून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता. त्यानंतर दुसरा मुद्दा हा ऑफलाईनचा. तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊ शकता, पंचायत समिती BDO ऑफिस या ठिकाणी जाऊ शकता किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयामध्ये जाऊ शकता आणि या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन प्रमाणे अर्ज करू शकता. आता तुम्हाला अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अनुदान किती मिळेल, तुमची निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मित्रांनो, अनुदान जर सामान्य कॅटेगरीचा जर विचार केला तर 20 ते 50% अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि सर्वसाधारण गटांना, जो लहान गट आहे त्यांना 1 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळेल. SC ST महिला असेल त्यांना 33 ते 75% अनुदान मिळू शकतं. आता यासाठी 10 लाख ते 50 लाख प्रोजेक्ट जो असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 25% ते 33% अनुदान मिळू शकतं. आता या ठिकाणी विशेष योजना म्हणजे शेड बांधकाम तुम्हाला करायचं असेल तर 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत अनुदान तुम्हाला शेडासाठी सुद्धा मिळू शकते. आता या योजनेमध्ये तुम्हाला काय काय मिळेल हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे. जर ही योजना तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळेल. त्यानंतर शेड बांधण्यासाठी अनुदान मिळेल आणि बँक कर्ज सबसिडी सुद्धा उपलब्ध मिळू शकते आणि तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतं. आता या योजनेसाठी काही महत्वाची कागदपत्र सुद्धा लागतील. तर कागदपत्र कोणती लागतील ते सुद्धा आपण पाहूया. तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे 7/12 असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 7/12 नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जमीन सुद्धा घेऊ शकता, याचं करारपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक पासबुक, तुमचा फोटो, जातीचा दाखला आणि शेळी पालन प्रशिक्षण तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला चांगला लाभ त्या ठिकाणी मिळून जाईल. आता या योजनेसाठी पात्रता काय असणार आहेत, जर पात्रतेचा विचार केला तर 18 ते 65 वर्ष वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामीण, शेतकरी, बेरोजगार युवक, स्वतःची किंवा भाड्याची जागा जर असेल किंवा स्वतःची जागा असेल तर चांगलं, किंवा तुम्ही भाडेतत्त्वावर जागा त्या ठिकाणी घेऊ शकता. आता महत्वाची टिप्स अशी की अर्ज करण्यापूर्वी प्रशिक्षण KVK किंवा पशुसंवर्धन विभाग घेतल्यास तुम्हाला लवकर मंजूर मिळेल. बँक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून अर्ज केल्यास तुम्हाला जास्त अनुदान त्या ठिकाणी मिळू शकतं. तर मित्रांनो, थोडक्यात माहिती अशी की अर्ज तुम्ही महाडीबीटी पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी करू शकता आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी तुम्ही 10 ते 50 लाख रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळू शकता.
तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली? माहिती योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या आजूबाजू कोणी शेतकरी शेळी पालन हा व्यवसाय करतो का? त्यांचा शेळी पालन हा व्यवसाय सुरू असताना त्यांनी शासनाचं अनुदान घेतलं का? जर त्यांनी शासनाचं अनुदान घेतलं नसेल तर त्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्कीच दाखवा. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती मेन्शन केली, हे माहिती पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी 4 ते 5 मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये माहिती पुस्तक असं कमेंट्स करा. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल.